उपचार. आलं का लक्षात? यांचा बीपी चेक करा, चेक करा. यांचा डॉक्टर साहेब चेक करू शकतो, औषधं कुठली करू शकत नाही. सरकारी दवाखान्यात आपल्या औषधांचा चेक होऊ शकतो. काळजी घ्या, स्वतःची काळजी घ्या. एकच गोळी सगळ्या उपचार, एकच गोळी. काळजी घ्या स्वतःची, सरकार दवाखाना नाही आपल्या इथं. काळजी घ्या स्वतःची, सरकार दवाखाना नाही आपल्या इथं. सगळ्या उपचार सरकारी दवाखाना झालाच पाहिजे, सरकारी दवाखाना झालाच पाहिजे, गोरगरिबांना न्याय झालाच पाहिजे, गोरगरिबांना न्याय झालाच पाहिजे. एकच गोळी, सगळ्या उपचार एकच गोळी. सगळ्या उपचार. वडगावचा सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे वडगावचा अद्ययावत असा सरकारी दवाखाना सुरू करणे. याबाबत वडगाव शहरातील अनेक जणांनी विविध प्रकारचे आंदोलन केलेले आहेत. आज परत एकदा वडगावातील सामाजिक कार्यकर्ते विजय अपराध यांनी एका अनोख्या पद्धतीनं आंदोलन केलेलं आहे. आज आपण वडगावातील जो बळवंतराव यादव हॉस्पिटल जो सरकारी दवाखाना आहे याच्या प्रांगणामध्ये आपण उभे आहोत. आपल्यासोबत सामाजिक कार्यकर्ते विजय अपराध आहेत. विजय, काय सांगाल? आज परत एकदा आपण एक नवीन पद्धतीनं अनोख्या पद्धतीचं आंदोलन तुम्ही केलेलं आहात, काय सांगा? मला एवढंच सांगायचं आहे की वडगावमध्ये सरकारी दवाखान्यात सर्व सुविधा मिळाव्या. नुकताच आमदारांनी खासदारांनी मिटिंग घेऊन 50 बेडची वडगावमध्ये सरकारी दवाखाना खडं करतो म्हणून सांगितलं. पण त्या सर्व गोष्टीला कालावधी जाणार आहे. ते 4-5 वर्षे किंवा 7 वर्षे पण जाण्याची शक्यता आहे, किंवा 3 वर्ष जातील. जे काय वर्ष जातील तोपर्यंत नागरिकांना सुविधा इथं उपलब्ध झाली पाहिजे. माझं गेले 6 महिने झालं हेच प्रशासनाला विनंती आहे. तुम्ही वरच्या लेवलला ते करायला आला ते तुम्ही करा, पण तात्काळ तुम्ही बळवंतराव यादव हॉस्पिटलमध्ये ज्या सुविधा देता येतील तेवढ्या तात्काळ सुविधा द्यायला चालू करा. पण प्रशासन ह्या गोष्टीकडे काय दुर्लक्षच करायला लागलंय. वरचा अधिकारी मला कलेक्टर साहेब सांगतात की तुम्हाला मी रेमडीचं इंजेक्शन देऊ शकतोय, मी अनेक गोष्टी तुम्हाला देऊ शकतोय. कला आपल्या वडगावचं प्रशासन त्या गोष्टीत इंटरेस्ट का घेणार हेच मला काही कळना झाले. नेमकं वरिष्ठ लेवलला लोक मला सांगायला लागल्यात की बाबा तुम्हाला आम्ही ह्या सुविधा देऊ शकतोय. मग वडगावातल्या अधिकाऱ्याला ह्या गोष्टी करून द्यायच्या नाहीत का? हा प्रश्न आमच्या समोर आता उभा राहिला. म्हणून आज आंदोलन करण्याची वेळ आल्या. आणि आज 14 तारखेला सुद्धा आज आम्ही आंदोलन करणार. उद्या सुद्धा आम्ही 15 ऑगस्टला झेंड्याखाली बसून आम्ही आंदोलन करणार. कारण गोरगरिबांना सरकारी दवाखान्याची खूप गरज आहे. वडगावमध्ये साधं कुत्रं चावल्याला सगळं औषध मिळत नाही. ह्याच्यासारखी परिस्थिती काय आहे? वडगावची 50,000 लोकसंख्या असून आमच्या गावात सरकारी दवाखाना नाही. आम्हाला ग्रामीण दवाखान्यावर अवलंबून राहायची वेळ आल्या. आज तुम्ही ग्रामीणमध्ये गेलासा की तुम्ही वडगावचा आहे म्हणून सांगायचं नाही, तुम्ही त्या गावचंच आहे म्हणून सांगायचं आहे. एवढी वडगाववासियांच्या परिस्थिती वाईट आल्या का? हा माझा प्रश्न आहे प्रशासनाला. आज एवढ्या मोठ्या प्रमाणात कर गोळा होत असताना तुम्ही सरकारी दवाखान्यात सुविधा देऊ शकत नाही. MBBS डॉक्टर देऊ शकत नाही. तुम्ही BMS डॉक्टर आहे. साधं तो लांबूनच चेक करतो. असं पेशंटला जवळ घेतलं पाहिजे. पेशंटला काय अडचण आहे विचारली पाहिजे. एकच गोळी, सगळ्या उपचार. हीच गोळी मिळते फक्त आमच्या दवाखान्यात. कुठलं इंजेक्शन मिळत नाही, काय मिळत. सर्पडोस सुद्धा नाही आहे. पूर्वी पोस्टमॉर्टम होत होतं. पूर्वी तर डिलिव्हरीची सिस्टीम होती. ॲडमिट करून घेत होते, सलाईन लावत होते. कुठलीही इथं प्रोसिजर किंवा कुठलीही सुविधा इथं मिळत नाही. आमची मागणी एवढीच आहे, आम्ही जर एवढ्या मोठं वडगाव असताना जर आम्ही ग्रामीणवर अवलंबून राहायला लागतं तर ह्याच्यासारखं दुर्दैव या वडगाववाल्यांचं काही नाही आहे. म्हणून आज आम्ही आंदोलन करतोय. आणि जर आमच्या आंदोलनाकडं आणि किंवा आमच्या मागणीकडे तुम्ही जर दुर्लक्ष करायला तर वेळ पडली आम्ही कुठल्याही थराला उतरून मोठ्या प्रमाणात आंदोलन करायला मागं थांबणार नाही. आणि हे सर्व पक्ष आहे. हा कुठला गटातटाचा राजकारणाचा कुणाचा काही विषय नाही. सर्व एक नागरिक म्हणून, मी वडगावचा एक नागरिक म्हणून गोरगरिबांना परवडणारा सरकार दवाखाना मिळावा. आज खाजगी दवाखान्या परवडण्यासारख्या नाही हो सामान्य माणसांना. म्हणून आम्ही तुम्ही जे सरकारने ज्या सुविधा दिल्यात त्या आमच्या पत्र पोचल्या पाहिजेत, ही माझी मागणी आहे. माझं प्रशासनाला वारंवार निवेदन आहे. जर निवेदन देऊन जर प्रशासन जागं होत नसेल तर मला आंदोलन करण्याशिवाय पर्याय राहिला नाही. म्हणून मी आज हे आंदोलन करतोय. मला एवढंच सांगायचं आहे, तात्काळ तुम्ही वडगाव बळवंतराव यादव हॉस्पिटलमध्ये लक्ष घालून तात्काळ सगळ्या सुविधा करून द्यावं, एवढीच माझी इच्छा आहे. त्याच्या व्यतिरिक्त काय नाही. उद्याच्याला 15 ऑगस्ट आहे. माझी सुद्धा इच्छा नाही की माझ्या देशाचा कुठला हे असताना मला अपमान करा. परंतु
जर माझ्या हक्काची लढाई जर असेल आणि मला जर माझा हक्क मिळत नसेल तर 100% मी उद्या आंदोलन केल्याशिवाय थांबणार नाही. मग तिथं काही होऊ दे किंवा माझ्यावर काही गुन्हा जरी दाखल करायचा असेल तर तुम्ही बिनधास्तपणे करू शकता. एवढंच मला सांगायचं. धन्यवाद. एकच गोळी वडगावकरांनो, वडगावकरांनो, एकच गोळी, एकच गोळी. अहो सिरियस पेशंट आलाय, कोण हाय काय बघणार? हाय काय रे, हाय काय रे, हाय काय रे, हाय काय रे. अरे सिरियस पेशंट आले, कोण हाय काय रे बघणार? अरे सिरियस पेशंट आला, हाय काय कोण बघणार? एकच गोळी, एकच गोळी. अरे सिरियस पेशंट आहे, बघणार हाय काय कोण? अरे एमबीबीएस आहे काय रे कोण? एमबीबीएस डॉक्टर आहेत काय रे? एकच गोळी, एकच गोळी. आमचं बळवंतराव हॉस्पिटल चांगलं करा.